सावी, चुकून जरी मामाला कळलं ना की आपण दोघं मिळून त्याच्या विरोधात पुरावे शोधतोय, तर तो आईला अजून त्रास देणार. म्हणून मला काहीतरी वेगळा प्लॅन करायला लागेल. हॅलो पराग, आत्ताच्या आत्ता मला घराबाहेर भेट. लय इम्पॉर्टंट बोलायचंय मला. मामा असू दे. आणि काय रे, इकडं सगळ्या घरात बोंबाबोंब सुरू आहे आणि माझा मामा इथं निवांत एकटा बसून पार्टी करतोय. वा वा. काय झाले की मी जे आता असू दे. अरे माझा पेज आहे तो. अरे ऐक ऐक हे धैर्य धैर्य. अरे तू 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 धैर्य अरे तुला सांगतो मामा, त्या पोरीनं ना डोक्याचा पार भुगा करून ठेवलाय माझ्या. कुठल्या बोल कुठल्या पोरीनं काय, त्या त्या सावीनं. तुला सांगतो, स्वतःच्या खोलीतच राहावं वाटत नाहीये मला. त्यामुळं मी जर आज इथं तुझ्या खोलीत झोपलो तर तुला काही अडचण नाहीये ना. कारण काय, तिकडे जाऊन तिचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये माझी. अरे अरे जावाय बापू, तुम्ही आमचे जावाय बापू, तुमची कसली अडचण? काय बोलताय तुम्ही? आता ही खोली माझी आहे ना, ही खोली तुमची असं समजा. अरे थँक्यू मामा. आणि काय रे मामा, नाही म्हणजे आता तुझ्या मुलीचा आणि माझा साखरपुडा होणार आहे म्हणल्यावर लवकरच लग्न पण होणार. हा, मग तू एखादी बाटली बिटली घेऊन बसला असशील. तू काहीतरी आपलं एक पे एक घेऊन बसलायस काय? एक मिनिट. बाटली ढिगानं बाटले, तर्कानं बाटल्यात आपल्याकडं. तुंब्या. अरे मग काढ की, आज मामा भाच्याची पार्टी होऊनच जाऊ दे. एवढंच त्या पोरीचं डोक्यातनं टेन्शन बी चाललं जाईल. जाऊ दे. एक मिनिट, एकच मिनिट. वा 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 वा. ये बस 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 तू बस बस बस. मामा बाकी हाय ब्रँड पितोस हा तू? हा, बस 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 बस. Cheers. मामा, आयुष्यात पहिल्यांदा दारू पितोय, ते पण तुझ्या सोबत. त्याच्यामुळं बॉटम्स अप, डायरेक्ट टॉप टू बॉटम. काय 1 2 3. जावई बाबू, एकदम फास्ट आहे तुम्ही. हा मग फास्ट आहेस तू, फास्ट. ते अजून 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 अजून. साखरपुडा 2 दिवसांवर आलाय. अजून पण मामा दामिनी मॅडमला का ब्लॅकमेल करतोय ना, आपल्याला कळलंच नाहीये. काय कारण आहे ते आपल्याला शोधायलाच लागणार आहे. हा सावे, खरं सावे, अगं एक महत्वाचं काम सांगायचंच राहिलं तुला. काय? काकांच्या एव्ही मध्ये जर आपण ते अगं इथं काय चाललंय आणि कामाचं काय घेऊन बसलीस तू? नंतर करूयात ना आपण ते.
काय विषय? काय नाही ग, ही रीना उगाच त्या एवीचं टेन्शन घेत बसले. हे बघ रीने, आधी आपल्याला इराचा आणि धैर्याचा साखरपुडा मोडणं गरजेचं आहे की नाही? ते करूयात ना आपण पहिला. एवीचं काम काय आपण नंतर करू शकतोय की निवांत. मग जर हा विषय असेल तर मग साखरपुडा मोडायचा कसा? तेच कळत नाही झाले ना. काहीतरी आपल्याला करायला लागणारच आहे बघ. काय करू शकतो? सावे, आपण ना असं काहीतरी केलं पाहिजे ज्यानं मामा स्वतःच्याच तोंडानं फाड फाड खरं बोलायला लागल. लय छान आहेस. तो कशाला सगळं खरं सांगायला बसलाय? मला बी माहित नाही, खरं काहीतरी केलं पाहिजे. मला माहिती मामाला कसं बोलतो करायचं ते. म्हणजे बघा मामा, मी बोलतो, तू ऐक. हे बघ, तुम्ही दोघं भाऊ बहीण, भाऊ बहीण तुम्ही. मला ना एक कळतच नाही, म्हणजे तू छोटा आहेस, आई मोठी आहे. हा, मग आईनं तुला दम भरला पाहिजे ना. पण तूच तिला घाबरत असतोस सारखा. हा, दादागिरी करतोयस तिच्यावर, दादागिरी. त्याचा बाबू ताई जी आता आहे ना, आता ताई तशी ताई नव्हती, तशी नव्हतीच आहे. म्हणजे आमच्या तिकडं घराकडं म्हणजे ताई म्हणजे किती, ताई अशी म्हणजे ताईला बघितलं की अशी सगळे लोक थरथर थरथर कापायचे. म्हणजे घाबरायचे तिला. म्हणजे तिचा शब्द आहे ना शेवट, तिचा शब्द शेवट. बघितलं मुलतानाच्या इथं तिचं लग्न झालं, जरा जरा वाढल्या. आणि मग खरं सांगू का, आमची ताईकडे मग जरा जरा शांतच झाली, शांत झाली. तुम्हाला सांगतो, भानगडीत की नाही, भानगडी त्या 1707 भानगडीला तिच्या तसंच राहिल्या. आणि मग ते सगळं निस्तराला मला बोलवलं. म्हणजे तिच्या भावाला, तुमच्या मामाला, म्हणजे या द्यायला बोलवलं. ताई जे सगळे छक्के पंजे आहेत नाही, छक्के पंजे तिच्या आतल्या गोष्टी ना, त्या सगळ्या मला माहित आहेत, सगळे मला माहित आहेत. कुठं बोलू ना, कुठं बोलायचं नाही. हा नाही. शे मामा, मला नाही वाटत तुला सगळं माहिती असेल म्हणून. खरंच माहित आहे. अरे यार, जरा सगळं माहित असतं, सगळं दयामित. सांग की कसले चक्के पंजे? ते चक्के पंजे कसले चक्के पंजे? सांगतो ना, सांगतो. आता तुम्ही आमचे जावई म्हणून तुम्हाला सांगतो. कसं आहे की संपला, बर्फ संपला. कसं आहे, गार नाही तर मजा नाही. बर्फ घेऊन तुम्ही मामा. अरे ते सांग की छक्के पंजे कसले?
अरे सांगतो ना, आधी बर्फ घेऊन येतो. अख्खी रात्र पडलेले आपल्याला बोलायला. सांगतो आधी बर्फ. कसा आहे, गार नाही तर मजा गार नाही तर मजा नाही, गार नाही तर मजा नाही, मजा नाही तर बर्फ नाही. अरे सावकाश 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 सावकाश. काय करतोय? अरे, पडत नाही. काय? काम करू. काय? मी बर्फ आणतो, तू थांब. अरे अजून मी बर्फ. मामा श्राप. हो मामा, बर्फ तुझा भाचा आणणार. भाचा आणणार बर्फ. ते ते छक्के पंजे आहेत ना, ते आठवून ठेव. मी आलोच 2 मिनिटात. आलोच मी आलो. अरे शक्य म्हणजे काय घेऊन बसलाय आता एकदम आनंदी आनंद. साखरपुडा होणार, माझ्या पुरीचा साखरपुडा होणार. जावय बापू येणार, बर्फ घेऊन जावय बापू येणार. अरे साखरेच्या गावाचे कोण इकडे कुठे सरकला, इकडे कुठे रे. अच्छा, कुणाचा फोन. हॅलो हॅलो, बोला बोला. हॅलो. कोणीच बोलत नाही. मेसेज आहे, मेसेज आहे बघू. कोणाला सत्य कळलं? पुरावे हातात आहे. कोणी केला SMS? कुणी SMS केला? SMS कुणी केला? कुणी केला SMS? अरे कोणाच्या? आज त्या मामाच्या तोंडून सगळं वधवून घेतलंच पाहिजे. अगं तुझा भाचा बर्फ घे. हा कुठे गेला एवढ्या रात्रीचा? आता सगळं सांगणारच होता, तेवढ्यात कुठं गेला असेल. जास्त बोलू नकोस. काय तुझं खरं काय ते सगळं कळलंय आम्हाला. तुला आता मी काय सोडत
तुला जर वाचायचं असेल का नाही तर गपगुमान सांग कुठे आहेत पुरावे. पुरावे? अरे कसले पुरावे? मला काहीच माहित नाही. काय बोलताय तुम्ही? ए जा शांतना करू नको सांग गपगुमान सांग पटकन. अरे खरंच सांगतोय, मला कसले पुरावे माहित नाही. सोडा मला, सोडा. ए तामिनी मुजुमदारांना गांकवायला जे पुरावे वापरायला लागलायस की नाही ते पुरावे कुठे आहेत सांग पटकन. सांग पटकन. वा. चाकू आहे चाकू. खूप शिनी, सांग पटकन सांग. मारलं. सांगतो. कुठं गेला असेल हा? बाहेर तर नसेल गेला. घरात कोणाच्या घरी आहेत ते सांग. माझ्या घरात. ए मामा मेला की काय? ए मामा ए उठ. मेलं काय काय? ए मामा उठ. अगं काय नाही जास्त घेतलंय नाडू पडले ते. मी त्याला धमकावून विचाराल तो ना म्हणून जरा गचकलाय तो 2 मिनिटासाठी. हा पण एक गोष्ट कळाल्या त्याकडनं. पुरावे कुठे आहेत ते कळाले त्याच्या घरातच आहेत पुरावे. मग काय करायचं आता सांग. आता परत त्यांच्या घरी जाऊ आणि सगळं शोधून काढू. हा चला. ए चला काय अगं हा मामा असंच पडला इथं, आपण याला घरात सोडून जाऊया काय पटकन. ए बाई डोक्यावर पडलंस काय तू? जरा तुझा पामा आहे तो. जावा गाडी काढ द्यावा पटकन. हे रे हे मामा मामा चादर दे माझं, रात्री थंडी वाजत्या. चादर दे. काढा गाडी काढा लवकर गाडी काढ पटकन. चल 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 चल. कुठं गायब झालाय हा मामा काय माहिती. चांगला तावडीत सापडलेला. सगळी माहिती काढून घ्यायचा चान्स होता पण निसटलाच हा मामा. सकाळी मी जेव्हा इथे आले होते ना तेव्हा इथंच मला त्या फाईली दिसल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतंय की पुरावा पण आपल्याला इथेच मिळणार आहे. एक काम करा, मी इथे शोधते, तुम्ही बाहेर अजून काय भेटते का बघा. हा चालतंय. चला चल. इथंच तर होते फाईल, कुठे गेल्या?
एवढ्या रात्रीची ही कुठं गायब झाली? नाही, येऊ दे, आज विचारतोच तिला. नाही, नको. विचारलं तर परत म्हणायची की माझी काळजी आहे म्हणून विचारते. जाऊ दे, सोड. एवढी रात्र झाली, काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल नाही?